सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. ओवाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा. यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. नमः समस्तभूतानाम् आदिभूताय भूर्ते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. व्यासानि प्रेरिले जे जे नामते पूज्यादहि चित्तशुद्ध्यर्थचन्तूया लपत्यातिलप्रत्ययी. ॐ नमो भगवते वासुदेवाय. काय झाले आता आपण हे चतुर्मास म्हणून त्यांच्या प्रेरणेने ठरवलं ते करूनही घेत आहेत. विष्णू सहस्रनामाचं चिंतन चाललं आहे. नुसतं चिंतन नुसतं स्मरण यस्य स्मरणमात्रेण विमुच्यते असं जिथं आहे तिथं चिंतनाने आणि काय होईल याचा विचार आपण नुसता केलेला बरा. एखादी गोष्ट नुसती कानावरून जाते आहे याचासुद्धा जिथं उद्धाराला उपयोग आहे, उद्धार करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्याचा जर अर्थ आपल्याला कळत असेल तर तो उद्धार किती लवकर होऊ शकेल किंवा किती चांगल्या तऱ्हेनं होऊ शकेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. तर ती संधी आपल्याला ही आली होती. फक्त आता म्हणता म्हणता हे आता अश्विन आला त्यामुळे चतुर्मासही संपत येणार आहे ह्याची जाणीव झाली म्हणून मुद्दाम आरतीचं प्रयोजन दिलं. आणि जसं जसं हे आता इथपर्यंत आलो तसं विष्णू सहस्रनाम म्हणजे काय याची आता थोडक्यात कल्पना आता आपल्यासमोर आली असेल. पूर्वीच असेल, जे अभ्यासक आहेत त्यांच्यासमोर पूर्वीच असेल, पण तरीसुद्धा नसली तर ती या निमित्ताने जी आली ती आता जसं हे विवरण होत चाललेलं आहे किंवा जसं मिळत चाललेलं आहे त्यावरून एक लक्षात आलेलं आहे की विष्णू सहस्रनाम म्हणजे काय काय आहे हे आता लक्षात आलं. ती ईश्वरी स्वरूपाची सविस्तर ओळख आहे. काय काय असू शकेल हे आता सगळं समोर आलेलं आहे. ह्यातले काही झलक मिळाली आहे, सगळी मिळाली नाही, ती आपापच मिळत जाईल आता जशी होईल तसं. ईश्वरी स्वरूपाची सविस्तर ओळख आहे. दुसरं व्यवस्थेचा आराखडा आहे. परमेश्वरी व्यवस्था जी आहे तिचा हा आराखडा आहे. तो ह्यातून फक्त आराखडा मिळतो आहे आपल्याला. अधिक तपशील आपण आणखीन चिंतन करू तसे सापडत जातील. दुसरं आपल्या जे जीवन आहे मनुष्य जीवन त्याला यातून प्रत्येक नामातून काहीतरी मार्गदर्शन मिळतं आहे. एवढं खरं. आपण कसं राहावं, परमेश्वर कसा राहतो आहे, मला काय करता येईल माझ्या पातळीवर हे प्रत्येक वेळेला आपण त्याला परिशिष्ट म्हणून पाहतो आहोत. त्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की मनुष्य जीवनाला हे मार्गदर्शन आहे. हे सहस्रनाम म्हणजे काय आहे तर हे अशा तऱ्हेचं मनुष्य जीवनाला असलेलं मार्गदर्शन आहे. हे अत्यंत व्यवहार्य मार्गदर्शन आहे. दुसरी गोष्ट ती मुक्तीच्या वाटचालीची रूपरेषा आहे. त्यातले काही टप्पे आपल्या आता लक्षात आलेत, अजून काही टप्पे पुढच्या याच्यात आपल्या समोर येतील. तर मुक्तीच्या वाटचालीची ती रूपरेषा आहे. आणखीन काय होईल की स्मरणाचं साधन तर नाम आहेच आहे. अगदी विश्वम विष्णुर्वषटकारो इथे म्हटलं तरी साधन सुरू झालं. त्यामुळे स्मरणाचं साधन तर आहेच, पण ते चिंतनाचंही दैवी साधन आहे. स्मरणाचं आणि चिंतनाचं दैवी साधन आहे. एखाद्या स्मरणाचं साधन हे स्मरणाचंच साधन असेल कदाचित, पण चिंतनाचं साधन व्हायला जसं म्हटलं तसं नामाच्या प्रस्तावनेत आहे तसं की बोध व्हायला जो होतो तर तो लागला की चिंतन व्हायला लागतं, मग आपल्यात ते मुरायला लागतं आणि मग प्रसंगात अंमलात यायला मदत होते. तर तसं स्मरण आणि चिंतनाचं ते दैवी साधन आहे हे लक्षात आलं आहे. आणि एकूण ती उद्धाराची वाटचाल आहे. यस्य स्मरण मात्रेण. तर ते जे आहे शेवटी जन्मसंसार बंधनात. मनुष्य इथे राहायला तरी चालेल, बंधनात नको. यस ते जे बंधनात आहे त्याचा अर्थ असा नाही की काय आपल्याला देह सोडून जायचं आहे, काय गरज नाही आहे त्याची. आहे इथे देहमुक्त अवस्थेत जर मनुष्य असेल, देहाच्या बंधनातून मुक्त अवस्थेत जर मनुष्य असेल तर तो आनंदातच आहे. आपल्याला आनंदच हवा आहे. फक्त आपल्या बंधमुक्त होण्याच्या कल्पना वेगळ्या आहेत आणि त्यांनी दिलेल्या स्पष्ट कल्पना आणि आराखडे वेगळे आहेत. त्या मार्गाने गेलो तर ज्या मार्गाने हजारो वर्ष लोक जाऊन मुक्त झाले त्या मार्गाने आपण म्हणून होऊ, एवढा त्यातला भाग आहे. आता इथे आपण पाहत होतो ती ईश्वरी व्यवस्था गेल्या वेळेला बघत होतो. तर त्यात शेवटी आपण गेल्या वेळेला पाहिलेल्या गोष्टीमध्ये शौर्य भगवंताचं अगदी मृत्यूच्या पर्यंत शिक्षा देण्याचं सुद्धा सामर्थ्य. मृत्यू ही तर काहीच नाही त्याच्या दृष्टीनं, पण त्याही पलीकडे तर शिक्षेचं एक सामर्थ्य असतं, कारण तो व्यवस्थेचा एक भाग असतो. असं आपण पाहिलं की जसं जे
बोलण्यासारखे उत्तर येते. समर्थ म्हणले ना, ते एक प्रकारचे प्रतिसादच आहे. तसा तो शिक्षा हा कर्माचा प्रतिसाद आहे. चुकीच्या कर्माचा प्रतिसाद म्हणजे शिक्षा, दुसरं काही नाही. ती भगवंत देण्याची व्यवस्था भगवंताकडे आहे. ते कुठलाही नियम उल्लंघन करा, आरोग्याचा करा, व्यवहाराचा करा, शब्दांचा करा, संबंधांचा करा, कशाचाही करा, की त्याचा लगेच त्याचा परिणाम परमेश्वर द्यायला समर्थ आहे. तर ही त्याची व्यवस्था आहे असं लक्षात ठेव. तर हे सगळं झालं. उत्पत्तीच्या बाबतीतलं तर आपण पाहिलंच आहे, पण इथे जे व्यवस्थेतलं लक्षण होतं गेल्या वेळेला पाहत होतो ते भयाच्या उत्पत्तीबद्दल होतं. तर भयकृत ही पण त्याची एक बाजू आहे, भयनाशना ही बाजू आहे. तर त्याच्यातलं भय जे आहे त्याच्यातल्या एक दोन मुद्दे वेळेच्या अभावी गेल्या वेळेला सांगायचे राहिले, तेवढे फक्त सांगतो आणि आजच्या एक दोन गोष्टींच्याकडे जाऊ. तर तो न्याय आहे. न्यायो नेता समीरण हा आपल्याकडे आहे ना त्याच्यात. तर आता सगळी नामं काय आपण विचार करू शकत नाही आहे म्हणून आपण निवडली. तर त्याच्यामधलं न्याय आहे एवढं लक्षात ठेवलं. म्हणून मृत्यू हा जीवनाला दिलेला न्याय आहे. ज्याचा त्याचा मृत्यू हा ज्याच्या त्याच्या जीवनाचा न्याय असतो असं लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणून चांगल्या कोणत्याही प्रकारे कशाही पद्धतीनं मृत्यू येतात. मृत्यू एकाच पद्धतीने येत नाही. बघितलं असेल आपण, अमुक एका पद्धतीनं मृत्यू येत नाही. हृदयक्रियावंदकडनं हा तर मृत्यूची व्याख्या झाली, याच्यात काय विशेष आहे. पण काय झालं त्यावेळेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कोण होतं बाजूला, काय झालं, तो मनुष्य कोणत्या अवस्थेत होता, बाजूची माणसं कोणत्या अवस्थेत होती, हे सगळं मिळून ते मृत्यूची व्यवस्था आहे. तो त्याचा न्याय आहे. तर तसा न्याय होत असतो. तर ते मृत्यू हा एक प्रकारचा त्याच्या जीवनाचा न्याय. तर न्यायो नेता समीरण हा त्यातला तो न्याय आहे. तर ह्याच्यात जे भयकृत भयनाशन आहे त्याच्यातलं एक फक्त भक्तांच्या संदर्भातलं, सामान्यांच्या संदर्भातला असं सांगत होतो. तिथे थोडा आपल्याला वेळ कमी पडला त्यामुळे सांगता आलं नाही. आजही तो त्या दृष्टीनं कमी आहे, पण तरी सामान्य माणसाच्या दृष्टीनं ही त्याला नेहमी आपल्या वाट्याला आलेली कर्म, आपल्या वाट्याला आलेली माणसं, आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती ही सगळी भयानक वाटते, त्रासदायक वाटते. भक्ताला ती तशी वाटत नाही, त्याला ती भयावह वाटते. त्यामुळे तसं वाटतं की बदलावं, अमुक बदलावं, म्हणजे ते इतरांचं परिस्थिती बदलावी, ती माणसं बदलून जाऊ देत, ते हे जाऊ देत, ते बॉस जाऊ द्यात, ते अमके जाऊ द्यात, ते शेजारी जाऊ देत, असं वाटतं सगळं. हे असं करायची काही भक्ताला गरज वाटत नाही. तो म्हणतो की व्यवस्थेचा न्याय आहे म्हणून तो शेजारी आहे, म्हणून तो जवळ आहे, म्हणून तो लांब आहे, अमकं जे काय आहे ते सगळं त्यामुळे आहे, म्हणून तो आजार आहे, म्हणून ती परिस्थिती आहे, म्हणून ते बोलणं आहे, सगळं ते व्यवस्थेचे न्याय आहेत असं समजून तो स्वीकारला येत असल्यामुळे तो आनंदात राहतो. आता ह्यात सांगायचं काय राहिलं होतं, तर भयकृत आणि भयनाशना ही भगवंताचीच स्वरूपं असल्यामुळं भक्ताच्या बाबतीत एवढं विशेष सामर्थ्य भगवंत वापरतो ते म्हणजे भक्त सन्मार्गाने किंवा सरळपणाने साध्या भाषेमध्ये जाऊ इच्छितो. अशा वेळेला त्याला ज्या अडचणी येतात त्या अडचणीच्या वेळेला ज्या कुणाकडून अडचणी त्याला भयकृत होण्याचं सामर्थ्य त्याचं आहे ते तो वापरतो. एवढं मात्र लक्षात ठेवलं तर बरं होईल की काही वेळेला असं होतं की सरळ ह्यांनी जायचं ठरवलं, सामान्य ह्यांनी जायचं ठरवलं मार्गाने, सरळ मार्गाने जायचं ठरवलं तर अडचणीत यायला होतं. काही वेळेला आपल्याला व्यवहारात तर व्यवहार सरळ नाही राहिला ना, बाहेर व्यवहार तर आणखीन बिघडत चालला. मुळात व्यवहार हे मिश्रण आहे, हे आपल्यालाही मान्य आहे. व्यवहार हे मिश्रण आहे, त्यामुळे तिथे सरळ वाकडं ह्याचं मिश्रणच असणार, त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही. पण प्रमाण बदलतं तेव्हा त्याला कलियुग म्हणतात. ते प्रमाण बदलतं म्हणजे 90% वाकडा आणि 10% सरळ असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते कलियुग होतं. 10% सरळ झालं प्रमाण तेव्हा हे या स्वरूपाला आलं म्हणून त्याला कलियुग म्हटलं. नाहीतर 10% वाकडं हे पूर्वीसुद्धा होतं, ते त्याच सत्ययुगात सुद्धा होतं. जिथे सत्ययुग म्हणून आहे, जिथे द्वापारयुग म्हणून आहे तिथे सुद्धा ते होतं. प्रमाण बदललं तिथे प्रश्न आला. तर इथलं प्रमाण जास्त बदललं म्हणून जास्त अवघड झाले. अशा वेळेला भक्ताचं संरक्षण करण्याचं काम, त्याचं जे भयकृत हे विशेषण आहे किंवा जी सामर्थ्य आहे ते वापरून तो ते रक्षण करतो. एवढं लक्षात ठेवलं तरी आपल्या दृष्टीनं पुरेसं आहे. याची असंख्य उदाहरणं आहेत की भक्तांच्या बाबतीत घडलेली आहेत. आपल्याला आठवत असेल कुर्तकोटीने महाराजांनी देह ठेवल्यानंतर महाराजांची इच्छा नव्हती खरं म्हणजे त्यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ह्या भानगडीत पडू नका. ह्या शंकराचार्य पद होतं तर त्याच्या भानगडीत पडू नका. आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये आपण वाचलं असेल. दुसरं एक त्यांचं स्वतंत्र पुन्हा चरित्र आहे, अगदी व्यवस्थितपणे वेगळं लिहिलेलं असं, अत्यंत वस्तुस्थितीनिष्ठ असं चरित्र आहे. त्यामध्ये त्यांच्या इतर सर्व सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या संदर्भातल्या कार्याचं वर्णनही आहे. तर त्यातही तो प्रसंग आहे, इकडेही प्रसंग आहे. तर महाराजांनी सांगितलं होतं, तिथली व्यवस्थेचं सांगितलं होतं, ते त्यांनी शांत राहिले, ते व्यवस्था नको म्हणाले. त्यांना ते काही स्थान हवं असेल, काय परमेश्वराच्या ह्या दरबारामध्ये कोणाच्या भक्ताच्या सुद्धा आड काय येईल सांगता येत नाही. तर ते ब्रह्मानंदांचा आपल्याला संवाद आठवत असेल. त्यांना ते विवेकानंदांचं हे वर्तमानपत्र झालेलं बघितलं वगैरे, रेल्वे स्टेशनवर दोघे उभे होते वगैरे, आपल्याला ते आठवत असेल. तर त्यांनी ते सांगितलं, हे बसायला घेतलं बहिणी ब्रह्मानंदाने. ते म्हणले आपल्याला ते काम नाही, ती गुरु बघतील आपल्याला काय करायचं ते. असं वाटतंच, स्वाभाविकपणे असं वाटतं. आणि कुवतही होती त्यांची. त्यांचा भगवद्गीतेवर प्रबंध आहे, आपल्याला माहिती असेल इंग्रजीमध्ये. त्या काळातला अमेरिकन विद्यापीठ
विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवलेला प्रबंध आहे, म्हणजे तशी योग्यतेचं कवीचा प्रश्न नाही. पण अडचण अशी आली की कोल्हापूरकरांचं ते त्यांनी स्वीकारलं. शंकराचार्य पद मानाचं होतं, ही गोष्ट खरी, ते स्वीकारलं. आणि तिथे शेवटी त्यांच्या मतभेदामुळे त्यांना अडचणीत यायला झालं. महाराज जाऊन अनेक वर्ष झाली होती. तर त्यावेळेला ते त्या ज्या ह्याच्यात पडले, त्या म्हणजे ज्या व्यापात पडले होते, तो व्याप उलटला अक्षरशः, साध्या भाषेत सांगायचं म्हणजे. आणि त्यांच्या भोवती नंग्या तलवारींचा पहारा, आपल्या त्या काळातला शब्द आहे, नंग्या तलवारींचा पहारा बसवला होता. म्हणजे कोणत्याही क्षणी त्यांचा प्राणघात होईल अशी त्यांना स्वतःला सुद्धा भीती वाटायला लागली होती. अशा अवस्थेमध्ये त्यांनी शेवटी कोण आधार असतो, शेवटी गुरुचा दावा केला. तेव्हा त्या क्षणी महाराजांनी देहाच्या पातानंतर, देह ठेवल्यानंतर कित्येक वर्षांनी घडलेली ही गोष्ट आहे, तेव्हा महाराज तिथे स्वतः व्यक्त झाले आणि म्हणाले, तुला काळजी वाटते ना, मी आहे. तर या नंग्या तलवारींच्या पहाऱ्यातून कृतकोटीनं सांगितलं, तुम्ही माझ्या मागून या आणि तुमच्या नखालाही धक्का लागणार नाही, केसालाही धक्का लागणार नाही. त्या नंग्या पहाऱ्यात काय आता त्यांना समोर दिसत होतं त्या मंडळींना, ते त्याचं भय वाटलं का ती माणसं कशाने बाजूला झाली आणि त्यांना ते कसं कळलं नाही एवढ्यात ह्याच्या संरक्षणावर नेमलेले, ह्याचा इतिहास उपलब्ध नाही. पण ती बाजूला सरली एवढं खरं. महाराज पुढे चालले, त्यांनी मागणं चालले, सगळं बाहेर काढून रेल्वे स्टेशनच्या कोल्हापूरच्या आणून पोचवलं. आता नाशिकचं गाडीत सांगली जा. त्यामुळे पुढचं सगळं नाशिकमध्ये आहे कृतकुटींचं. हे देहपातानंतरचं काय भयकृत म्हणून त्यावेळेला वावरले असतील ते वावरले असतील, पण त्या क्षणी नंग्या तलवारीसुद्धा त्यांना काही करू शकले नाहीत. म्हणजे इथे जी ही आहे, म्हणजे त्याच्यातच ते आजच्या आपलं जे पाहायचं आहे ते क्षमेचं हे आहे, सामर्थ्य आहे. आणि दुसऱ्या बाजूला भयकृतचं सामर्थ्य आहे, त्याची कल्पना येते. हे अनेकांच्या जीवनात झालेलं आहे. प्रभूंनी का दरोडेखोरांना हात वर केले तर तिथेच्या तिथे राहिले. हे काय आहे, हे एवढं भय आहे, एवढं सामर्थ्य आहे. भय दाखवायला त्याच्याकडे सामर्थ्य लागतंच की. तर ते सामर्थ्य एवढं आहे की हात वरच्यावर राहिले होते, त्यामुळे कुठलं दरोडा घालता येईल कुठलं काय, अशी अवस्था झाली. म्हणजे हे जे भक्तरक्षण आहे, हे भयकृत आणि भयनाशन हा दोन्ही बाजूनी सुद्धा त्याच बाजूनी करता येतं. त्यातलं भयकृत होऊन भगवंत त्याच्या भोवती वावरेल दुसऱ्यांसाठी, त्याच्यासाठी भयकृत नाही, दुसऱ्यांसाठी वावरेल. तर दुसऱ्यांना, ज्यांना कोणाला ह्या भक्ताला अडचण निर्माण करण्याचं हे आहे, भक्त शुद्ध आहे, तो त्याच्या मार्गाने जातोय, अशा वेळेला त्याला अडचण असेल तर भगवंत भयकृत दुसऱ्यांना होईल आणि त्याचं रक्षण करील. एवढी या व्यवस्थेतला आपण परिचय त्यातला करून घेतला. ही भगवंताची व्यवस्था आहे. असो, तर आता आपल्याला पुढच्या याच्याकडे जायचं होतं की क्षम समीहना, त्याच्यामध्ये क्षमा आहे जी, तर क्षमा ह्याच्यासारखी व्यवस्था नाही. व्यवस्था अनेक प्रकारच्या आहेत. आज शौर्याच्या व्यवस्था पण आहेत, तेही मान्य आहे. ह्याच्या ज्या व्यवस्था आहेत ना, कायदा, दंड, शिक्षा वगैरे, न्याय, हे सुद्धा व्यवस्था आहेत. आज सुद्धा त्याचं रिफ्लेक्शन आहे सगळीकडे. पण क्षमेचं रिफ्लेक्शन फार कमी आहे. क्षमा ही भगवंताची व्यवस्था आहे. आणखीन एक की ज्याला जाणीव झालेली आहे, ज्याला चुकीची जाणीव झाली, आज चुकणार तो माणूस आहे, कशाच्या तरी अधीन जाईल, तो विकारांच्या जाईल, कसल्या तरी प्रमादांच्या जाईल, कशाच्या तरी अधीन जाईल, काय मंत्राच्या जाईल, कुठल्याही कशाच्याही अधीन जाऊन मनुष्य त्याचं कर्म चुकेल. त्याला कळतं सगळं, म्हणतो ना मनुष्य, मला सगळं कळत होतं, पण त्यावेळेला नाही, त्यावेळेला लक्षात राहिलं नाही ना, ते महत्त्वाचं. तर ते त्यावेळेला जे लक्षात राहत नाही, त्यावेळेला जो मनुष्य स्खलनशील आहे म्हणतो आपण, म्हणून तो चुकणारा आहे, म्हणून त्याला शिक्षा देणं हा व्यवस्थेचा भाग झाला. हे बरोबर आहे, दंड आहे, शिक्षा आहे, व्यवस्था आहे, सगळं आहे, बरोबर आहे. पण त्याच्या पलीकडे जर काही गुण असेल तर तो क्षमेचा आहे. म्हणून त्याला क्षमा हा असं म्हटलं आहे. आणि नुसतं क्षमा हा म्हटलेलं आहे, क्षमेणाम वराह म्हटलेलं आहे. क्षमेन म्हणजे जो क्षमा करतो तो, क्षमेणाम वराह, श्रेष्ठ क्षमा करणाऱ्यात सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. आता ते काय अर्थाने आहे तेवढं फक्त आपल्याला एक दोन बघायचे आहेत. त्यातली पहिल्यांदा क्षमा. तेव्हा आधी आपण शौर्य पाहिलं आणि मग क्षमा पाहिली. कारण क्षमा हे म्यान आहे. साध्या भाषेत सांगायचं तर ज्या म्यानात तलवार आहे त्या म्यानाला अर्थ असतो. क्षमा कोणाच्या क्षमेला अर्थ आहे? ज्याच्याकडं आघाताची सामर्थ्य असलेली तलवार आहे, त्याच्याकडे शौर्य आहे, त्याच्या क्षमेला अर्थ आहे. नुसती क्षमेला अर्थ काय आहे सांग? नुसतंच म्यान बाळगून डतरायला काय उपयोग आहे त्या म्यानाचा? तशी अवस्था आहे. त्यामुळे दुर्बलांच्या क्षमेला अर्थ नाही. म्हणून सबल असावं आणि मग क्षमाशील असावं हे सांगितलेलं आहे. म्हणून शौर्याचा अभ्यास आधी केला आपण भगवंताच्या, आणि मग हे क्षमेचा अध्याय आपण घेतला. तेव्हा तलवार उपसण्याचं सामर्थ्य आहे आणि मग त्यांनी ते पाळलं. आपल्याकडे आता सगळ्या उदाहरणात जात नाही, पण आपल्याकडे माहिती असेल की एका वेगळ्या अर्थाने आपण मौन पाळतो. आता एखादा मनुष्य मुकाच आहे तर त्यांनी मौन घेतलं तर त्याला काही अर्थ आहे का? तर नाही. दुर्दैवाने एखादा मुका असला तर त्यांनी मौन घेण्यात काय अर्थच नाही. कारण का त्याच्या मौनाला अर्थ नाही. जो बोलू शकतो आहे, जो असंख्य शब्द बोलतो, असंख्य संवाद करू शकतो, त्यांनी मौन पाळलं तर त्या मौनाला अर्थ आहे. तसा ज्याचं शौर्य आहे, सामर्थ्य आहे, दंड करण्याची क्षमता आहे, त्यांनी ती तलवार म्यान केली तर त्या म्यानाला अर्थ आहे. तसा क्षमेला अर्थ शौर्यानंतर आहे असं लक्षात येईल. तर
ही कोणाला करावी आणि काय करावी ह्याच्या बाबतीत आणि कुणी करावी मागे आपल्या कुठल्या तरी चिंतनामध्ये ते गोष्टीचं सांगितलेलं आहे. उंदरांना त्रास झाला हत्ती जाताना वगैरे आपण वाचले आहे. हत्ती जाताना धूळ उडवते म्हणून उंदरांच्या डोळ्यात म्हणून त्यांना त्रास झाला म्हणून त्यांनी दोघांनी ठरवलं की हे अन्याय आहे याच्या विरुद्ध आपण लढलं पाहिजे आणि दोघांनी मिळून आपण हल्ला करूया. त्यात आहे ते तर दोघांनी मिळून हल्ला करताना एकमेकांनी दुसऱ्यांना काय म्हटलं की हत्ती आहे शेवटी तो एकटा आहे आपण दोघे आहोत तर जाऊ दे त्याला क्षमा करू. ते न्याय होणार नाही. उद्या माणसं म्हणताना म्हणतील 2 माणसांनी मिळून एका माणसावर हल्ला केला ह्या क्षमेला काय अर्थ नाही. म्हणजे आपल्याला दुर्बळांच्या क्षमेला अर्थ नाही म्हणजे काय ते लक्षात यायला सोपं व्हावं म्हणून मला एकदम आठवण झाली. ते मी सांगितले पूर्वी त्या पुस्तकात आहे आपण बघा. तर अशा तऱ्हेच्या क्षमेला अर्थ नाही. जिथं सामर्थ्य आहे तिथे क्षमेला अर्थ आहे. त्यामुळे सामर्थ्याचं कवच आहे ते. क्षमा हे सामर्थ्याचं कवच आहे. नुसतं सामर्थ्य असेल तर मनुष्य तलवार घेऊन छटत सुटेल त्या आपल्या ह्याच्यासारखी कुऱ्हाड तशी. तर तसं नाही आहे. वॉशिंग्टनची कुऱ्हाड कशावरही चालू आहे तसं नाही आहे. तर तशा कुऱ्हाडीसारखं हे नाही आहे. त्याचं ते कवच आहे सामर्थ्याचं. त्यामुळे प्रसंग पाहून खरा समर्थ हा क्षमाशील असू शकतो. म्हणजे त्यानं असावं. कारण त्यानं क्षमाशील असलं तरच उपयोग आहे. कारण तो सामर्थ्यवान आहे. तो दंड देऊ शकतो शिक्षा करू शकतो. आता क्षमा म्हणजे आपल्याला जी माहिती आहे व्यवहारामध्ये तिथून सुरुवात करू आणि त्यांना अभिप्रेत काय आहे तिथपर्यंत जाऊ. बरेच पायऱ्यामध्ये आहेत क्षमेच्या. वाटतं एवढी क्षमा शब्द जरी साधा असला की नाही तरीसुद्धा तो सोपा नाही आहे. कारण शेवटी हळक्षज्ञ जाणता आहे ना ती सगळी बाराखडी संपल्यानंतर क्षय येतो आणि मग ज्ञ येतो. तो जाणणाऱ्याच्या फार जवळ आहे क्षमा ही. त्यामुळे ती इतकी सोपी नाही आहे व्यवहाराने सुद्धा. सगळी बाराखडी संपल्यानंतर मग क्ष लागतो. त्यामुळे तसा तो क्षमेतला क्ष हा खूप नंतर लागतो. त्याच्यापूर्वी बऱ्याच गोष्टी लागतात. आपल्या दृष्टीनं क्षमा करणं म्हणजे सोडून देणं आहे साध्या भाषेमध्ये. होय की नाही. साधारण एखादी गोष्ट सोडून दिली आपण म्हणतो जाऊ दे सोडून दिली. म्हणजे हे जे सोडून देणं आहे जरी सामर्थ्य असलं तरी सुद्धा बरे ते वडील सोडू देत घरातली कोणी सोडू देत बाहेरचे कोणी सर असू देत काय असू देत तर त्याला काय लागतं खरं सांगायचं तर ह्याच्यामध्ये क्षमा शब्दाच्या मूळ अर्थामध्ये सामर्थ्य अभिप्रेत आहेच आहे. सहनशक्ती अभिप्रेत आहेच आहे. शिक्षा करण्याचं सामर्थ्य आहेच आहे. हे सगळं आहे. पण त्याच्यामध्ये क्षमेमध्ये काय काय गोष्टी मुळात लागतात तर त्या क्षमेला क्षमा म्हणून भगवंताचा जो अर्थ आहे तो येतो. क्षमास्मी हा ना त्याच्यात क्षमा हा किंवा क्षमणाम वरा आहे पुढे जे म्हटलेलं आहे ते अर्थ याला काय काय लागतं तर पहिली गोष्ट ज्याच्याबद्दल क्षमा करतो आहोत ज्याला क्षमा करतो आहोत ज्याच्याबद्दल मनात क्षमा उद्भवली त्याच्याबद्दल आत्यंतिक हितबुद्धी लागते. मुळात त्याचं भलं व्हावं म्हणून क्षमा करायची. शिक्षा का करतो चूक झाली म्हणून शिक्षा करतो ती सुद्धा भलं व्हावं सन्मार्ग लाभावा म्हणूनच शिक्षा करतात ना. शिक्षासुद्धा आज कायद्यात तरतूद आहे. तर दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून एक आणि त्याचा स्वतःचा सन्मार्ग त्याला मिळावा म्हणून शिक्षा आहे मुळामध्ये. पण शिक्षेपेक्षा क्षमा मोठी आहे कारण ती आत्यंतिक हितबुद्धीनं केलेली कृती आहे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा दुसऱ्याबद्दल मनापासून आत्यंतिक हितबुद्धी लागते. दुसरी क्षमा शब्द जो आहे ना तो ज्यापासून तयार झाला त्यामध्ये आपण वापरात आहे पण आपल्याला क्षमेशी आपण जोडलाय की नाही मला माहिती नाही. आपल्यासमोर ठेवतो की क्षम याचा अर्थ ॲबिलिटी कपॅसिटी असा आहे मुळात. त्यामुळे सक्षम शब्द वापरतो बघा आपण. जे सक्षम आहेत हे कार्य करायला ते सक्षम आहेत का तर सक्षम आहेत. सक्षम दंडाधिकारी सक्षम न्यायाधिकारी म्हणजे त्यात सुद्धा ते आहे. कुठल्याही बाबतीत तो मनुष्य व्यवहारात सुद्धा अगदी स्वयंपाक करायला मनुष्य सक्षम लागेल चालायला सक्षम लागेल व्यवहार करायला सक्षम लागेल. तर हे तो आहे का नसेल तर तो करू शकणार नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणचं सामर्थ्य त्यात गृहीत धरलेलं आहे. त्यामुळे त्याच्या कल्याणाची आत्ता हितबुद्धी बोललो आपण हित करण्याची म्हणजे कल्याण करण्याची क्षमता सुद्धा लागेल तर क्षमेला अर्थ येईल. क्षमेमध्ये खूप पायऱ्या आहेत तर त्याच्यातली ही आपली आहे की कल्याणाची क्षमता पाहिजे तो सक्षम पाहिजे कल्याण एवढा तर तो खऱ्या अर्थानं क्षमा करून शकतो. नाही तर त्यांनी सोडून दिलेलं आहे किंवा त्या मुलांच्या ह्याच्यासारखी क्षमा आहे की जिला काय अर्थ नाही आहे कारण ती दुर्बळाची आहे. तर ती नव्हे ही कल्याणाची क्षमता असलेली क्षमा आहे. तिसरं काय आहे ही क्षमा त्यामध्ये वैयक्तिक स्वार्थाचा अभाव आहे. काही काही वेळेला माणसं सोडून देतात पण त्यांचं पुढं काहीतरी त्यांना साधायचं असतं म्हणून सोडलेलं असतं. राग काय आला पण का बोललो नाही मी क्षमा का केली सोडून का दिलं तर पुढे काहीतरी आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून सोडून दिलं. पुढे काहीतरी मिळवायचं आहे म्हणून सोडून दिलं. काहीतरी नुकसान होणार आहे म्हणून सोडलेलं आहे तर ते नुकसानाची ती क्षमा या क्षमेत बसत नाही. मान्य आहे व्यवहार चांगला आहे उलटं सोडून द्यावं काय हरकत नाही पण स्वार्थापोटी नव्हे. इथे जी आहे ती निस्वार्थ बुद्धी आहे. म्हणजे वैयक्तिक स्वार्थाचा अभाव असणं हे क्षमेचं पूर्वलक्षण आहे. त्याच्यातली जी लक्षणं आहेत त्याच्यातली आहे वैयक्तिक स्वार्थाचा अभाव. आणि काय उत्कृष्ट असेल तर क्षमा करायला उत्कृष्ट सहनशीलता लागते. त्याच्याशिवाय क्षमा शक्य नाही. उत्कृष्ट सहनशीलता
आपल्याकडे काय आहे, अनेकांनी अनेक उदाहरणं दिली. ज्ञानेश्वर महाराजांचं तर अप्रतिमच असतं, तो प्रश्न नाही, आपण त्यांचंही पाहू. विनोबांचं सुद्धा अप्रतिम असतं, अगदी मुद्द्यावर बोट ठेवणार असतं. ते म्हणाले, झाड चंदनाच्या झाडावर ज्या वेळेला कुऱ्हाड घाव घालते त्यावेळेला कुऱ्हाडीला चंदनाचा सुगंध येतो. आता ह्याला काय म्हणायचं ते आपण कुठल्या क्षमेच्या ह्याच्यात बसवणार ते आपण ठरवा. आपल्याला साधं टोचलं तर काट्याचा राग येतो, पाय आपला पडला, पण राग काट्याचा आहे, तो क्षमा लांब राहिली, तिथं तो तोडायला निघालाय, तर त्याला चंदनाचा सुगंध येतो. याला क्षमेला काय म्हणायचं, आपण उत्कृष्ट सहनशीलता लागते, तरच या पद्धतीची क्षमा शक्य आहे, हे लक्षात ठेवू. तेव्हा मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रहार किंवा ह्याची शिक्षा देण्याची क्षमता आहे, हे पाचवा त्याचं हे आहे. त्यानंतर ही क्षमा शक्य आहे. आणि क्षमेमध्ये क्षमा हे ज्ञानाचं लक्षण आहे. मुळात ज्ञानलक्षण क्षमा असंच म्हणले. ज्ञान असलं, हे सगळं आता ज्ञान असलं तर मनुष्य क्षमा करू शकेल खऱ्या अर्थाने. भगवंत या अर्थाने आपल्याला क्षमा करतोय आणि म्हणूनच आपलं चाललंय बरं. खऱ्या अर्थाने सांगता आपलं बरं चाललंय ना, तिकडं भगवंताने क्षमा केली आहे म्हणून. एक डोळा, नाक, कान काहीही नसलं तरी आपलं पदोपदी अडेल, इतकी त्याची हितबुद्धी आहे आपल्याबद्दल की हे सगळं त्यांनी बहाल करून ठेवलेलं आहे. मी काय वापर करतो याची चौकशी करायला रोज येत नाही, म्हणून बरं आहे. खरं मला सांगा, विचार करून आपण सांगू की त्यांनी डोळा दिला मी दिवसभर उत्तम कामी वापरला, असं किती लोक प्रामाणिकपणे संध्याकाळी रिपोर्ट करू शकतील रात्री, असं आपण क्षणभर विचार केला तर, होय की नाही? हे आपण काय पारायण केले, वाचन केले का, काय नक्की दर्शन घेतले का, काय केले, कोणत्या सत्कृत्यांचा मी माझा हिशोब देणार, असा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की त्याची जी आहे ती ज्ञानलक्षण आहे. फार म्हणजे ज्ञानलक्षणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं लक्षात घेण्यासारखं आहे. ती ज्ञानगात येथे, ते कुठे आहे ज्ञान त्यांचं म्हणणं की आक्रोशेण जेथे क्षमा असे. नुसती नाही, क्षमा करताना सुद्धा दातोट खाऊन केलेली नाही आहे. साध्या भाषेमध्ये, ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये दातोट खाऊन केलेली क्षमा नाही, आक्रोशेण क्षमा. अरे आक्रोश होतो. त्यांचं म्हणणं की चित्त असं होतं क्षमा करताना ज्याचं चित्त सहज राहिलेलं आहे, सहजतेनं क्षमा केलेली आहे, तर सहजतेने क्षमा केली तर ते ज्ञानलक्षण आहे आणि मग त्या क्षमेला अर्थ आहे. तेव्हा यासाठी जे धारण करावं लागतं त्यात सर्वात मोठं काय असेल तर सामर्थ्य आणि सहनशीलता. या दोन गोष्टी सार म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही. एक सामर्थ्य आहे, दुसरी सहनशीलता आहे. तर त्या सहनशीलतेमध्ये क्षमा करण्यासारखा प्रसंग उद्भवला असेल की नाही, व्यवहाराने आपण विचार करू क्षणभर. एखाद्याने निंदा केली, मग तुम्ही क्षमा केली, बरोबर, चुकीचं बोलले म्हणून क्षमेचा प्रश्न आला ना. तुमचे जर समजा आदर सत्कारच करतायत तर त्याच्यात काय क्षमा करणार त्यांना, हो की नाही, असं वाटेल. वास्तविक आदर सत्काराचं क्षमेचं उत्तर आहे खरं सांगायचं तर, कारण कोण कोणास ठाऊक पात्र आहे की नाही आपण, ते वेगळा प्रश्न आहे. म्हणजे त्यात फारच वेगळं आहे काहीतरी, पण ते आपण सोडून देऊ, आपल्याला एवढ्या खोलात नाही जाता येणार. पण सर्वसाधारण क्षमा जी आहे ना ती कशासाठी आहे, तर निंदा केली म्हणून, चुकीचं वागले म्हणून, अमुक वागले म्हणून क्षमेचा प्रश्न आला. म्हणजे चुकीचं जे आहे ती निंदा असू दे, ती त्याचा अपमान असू दे, काय जे खूप प्रकार असू शकतील, दुःख असेल त्याने दिलेलं काय असेल, तर ते ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण घ्यायचं झालं तर ते अगदी सोपं कळायला होतं की सहनशीलतेची त्यांची व्याख्या काय किंवा परिसीमा कशी आहे क्षमेच्या बाबतीतली. तर एखादा अलंकार आहे, आपण आनंदाने मिरवतो ना गळ्यामध्ये, तसं अपमान, दुःख, निंदा अलंकारासारखी जे मिरवू शकतात त्यांनीच सांगावं. आणि हे त्यांनीच सांगावं आणि संतांनी खरं करून दाखवावं, साधं सुद्धा नव्हे. महाराजांना ज्या वेळेला वाईच्या ह्यांनी पत्र लिहिलं होतं, आपल्याला माहिती आहे की नाही, निंदाजनक पत्र लिहिलं होतं, चरित्रामध्ये आहे म्हणून आठवण झाली म्हणून त्याचे उल्लेख करतो की तुम्ही हे काय ते वेदाच्या विरुद्ध करता, अमकं करता, नामाचं बंड वाढवले, अमकं केले, तमकं केले, काय पत्र लिहिलं होतं सगळं ते महाराजांनी 4 लोकांना दाखवलं. असं भाऊ माझ्यावर हे आहे, आरोप आहे असा मोठा. म्हणजे अलंकार, आता एखाद्याने जर स्तुतीपर पत्र लिहिलं असतं तर 4 लोकांना नक्की आपण दाखवलं असतं, पण महाराजांनी जे निंदापर पत्र आहे ते 4 लोकांना बोलून असंच म्हणतात, शास्त्रीबुवा असं म्हणतात, तर आता काय करावं. तर असं त्यांना पत्र जे वाईच्या शास्त्रीबुवांनी लिहिलं होतं त्या काळात ती पुढे मोठी गोष्ट आहे. तर ते जे काय पत्र लिहिलं ते महाराजांनी दाखवलेले आहे. म्हणजे अलंकार म्हणून निंदा सहन करणं, अलंकार किती सहज मनुष्य कौतुकाने बाळगतो, हो की नाही. कौतुकाने बाळगायचे म्हणून तर ते लॉकरमधून आणून आपल्याला कार्यक्रमाला घालावे लागतात ना, हो की नाही. कौतुक आहे त्याचं आणि इतरांनी करावं अशी अपेक्षा आहे, म्हणून तर ते सांभाळून शेवटी ते जीवाच्या भीतीपोटी परत आत टाकायचं. तर हे सगळं आहे आपल्या मागे का लागलेलं आहे, तर ते कौतुकाने मिरवायचे. त्यावेळेला ते एकदा फोटोत आलं, सगळ्यांनी छान आहे म्हणलं, केव्हा केलं म्हणलं वगैरे, सगळं झालं, वेगळं आहे, सगळ्यांच्यापेक्षा नवीनच दिसतंय वगैरे, सगळं एकदा झालं की झालं. एकदा तर संध्याकाळी परत पुन्हा ते इतकं चांगलं आहे म्हणून ठेवून घ्यायचं का, तर नको. संध्याकाळी 5 वाजता तेवढं फोन करून आम्हाला फोन करायचे, जरा उघडं ठेवा, थोडा वेळ आम्हाला वेळ लागेल, ओळखतो आम्ही काय आहे ते. तर असं हे सगळं आपलं आहे,
अलंकाराचं, त्याचंच उदाहरण ज्ञानेश्वरांनी लिहून आपल्याला सांगितलं. ते किती कौतुकाने आपण बाळगलं, तसं निंदेचं कौतुकाने बाळगाल का? तर मग क्षमा करता येईल असं त्यांचं म्हणणं. निंदा किंवा अपमान किंवा काय जे आहे ते असं बाळगता येईल का? तर हे आहे. व्यवहार असा आहे का? व्यवहारामध्ये किंवा आपल्या कायद्यामध्ये किंवा जुन्या कायद्यामध्ये, जुने कायदे हितोपदेश अमकतमका अशामध्ये आहेत, तर त्याच्यातल्या हितोपदेशामध्ये नाज्ञाभंग करान राजा क्षमेत स्वसुतानपी असं म्हटलेलं आहे. आज्ञाभंग करणाऱ्याला क्षमा नाही आहे, स्वसुतानपी. जरी मुलगा असला तरी क्षमा करू नये असं आपला कायदा सांगतो. भगवंत कायद्याच्या पलीकडे राहून त्याच्या उद्धारासाठी त्याला क्षमा करतो की हा सुधारेल. वडील नाही का काही वेळेला करतातच ना शेवटी की जाऊ दे चुकलं आहे मान्य आहे, पण तरीसुद्धा याला जर आपण शिक्षा करायला गेलो तर हा इथून खाली जाईल, त्याच्यापेक्षा क्षमेने वर येईल. क्षमेसारखं सुधारणारं शस्त्र नाही आहे, ते शस्त्रच आहे पण फार सात्विक शस्त्र आहे ते, की जे एरवीचे शस्त्र आघात करतात, एरवीचे शस्त्र त्रास देतात, हे शस्त्र माणसाला सांभाळून घेऊन पुन्हा उभं करतं आणि चांगल्या सन्मार्गाला लावू शकतं. म्हणून क्षमा हे एवढं मोठं शस्त्र म्हटलेलं आहे, ते भूषण आहे. तर क्षमा हे भूषण आहे. आता यामध्ये भगवंताला क्षमिणाम वराहा एवढा श्रेष्ठ वर म्हणजे श्रेष्ठ क्षमिणाम वराहा म्हणायचं काय कारण आहे? आम्ही तुम्ही सुद्धा क्षमा करू. समजा आपल्या पायऱ्या काढल्या, आपल्याला जमलं, सहनशक्ती आली, झालं, कल्याणाची बुद्धी आहे, हिताची बुद्धी आहे, काय सगळं आहे समजा, असं गृहीत धरू, तरीसुद्धा तो श्रेष्ठ काय आहे ते समजून घेऊ. आता आपल्याला ही दिलेली म्हणजे क्षमेचा जो दुसरा अर्थ आहे, क्षमेचे अनेक अर्थ आहेत, त्याच्यामधला आणखीन एक अर्थ घेऊ आपण. क्षमा, तर क्षमा हे पृथ्वीचं नाव आहे, आपल्याला माहिती असेल. तर पृथ्वीला क्षमा म्हणतात. आता ते परमेश्वराची जिवंत क्षमा काय असेल तर पृथ्वी आहे. आम्ही उठतो तेच पाय देऊन. आता शीर्षासन करणारे फक्त व्यायामापुरते होय की नाही? नाहीतर जमिनीला डोकं लावणारा कोण आहे का? नाही. आपल्याकडे पादस्पर्शन क्षमस्व आहे असं आहे ना. आपण क्षमा मागितली आहे कारण तिच्यावर मी पाय ठेवून उभा राहतोय ही जाणीव आहे. एवढी जाणीव जरी दाखवली तरी भगवंताच्या क्षमेचं चीज केल्यासारखं आहे. पण आता हे म्हणायचं नाही, हे सगळं मागास दिलं आहे, हे म्हणून काय होणार? हे म्हणून मन घडणार आणि ते दुसऱ्यांना घडवणार आणि सुसंवाद जीवनामध्ये निर्माण करेन. कारण ज्याला पृथ्वीच्या रूपाने भगवंताने आपल्याला केलेली क्षमा जाणवलेली नाही, त्याला माणसाने केलेली काय जाणवेल? त्याला माणसाने केलेले उपकार काय जाणवतील? ज्याला पृथ्वीचेच उपकार जाणवलेले आहेत. कॉटवर जरी झोपला, जमिनीवर जरी झोपला, जमिनीवर तर झोपलेलाच आहे सरळ सरळ, प्रश्नच नाही होय की नाही? खोदतो आहे, काय वाटेल ते करतोय आणि मग सेव वसुंधरा, मग बोर्ड लावून होय की नाही? शेवटी आपण तेच करतो ना. शेवटी आपण जाऊन आता की वसुंधरा वाचवा, मग आता हे वसुंधरा वाचवा, मग तेच सांगत होते ना ते की ते तुम्ही पादस्पर्शन क्षमस्वमे आधी सुरुवात करतानाच दिवसाला अशी केलेली आहे की ज्यांचे माझ्यावर उपकार आहेत त्यात सगळ्यात पहिला उपकार ज्यांनी पाय ठेवायला दिले ते. पाय ठेवायला दिला म्हणून पुढे ना सगळं तोंड धुवायला जाणार, पण पाय ठेवूनच जाणार ना जमिनीवर हो की नाही? तुम्ही फरशी बसवली हो, पण जमिनीवरच बसवली ना ती शेवटी हो की नाही? काय टाईल्स असतील, अगदी मार्बल असेल, पण ते जाणार शेवटी ती पृथ्वीवरच ठेवलं ना तुम्ही. ते उलटं तिच्या डोक्यावर रोज ठेवलं, आपल्या डोक्यावर 4 मार्बल ठेवून बघा म्हणजे काय होते कळतं. पृथ्वी क्षमाशील आहे, क्षमाशील आहे म्हणजे काय आहे आपण समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. काय वाटतं की फार हे सोपं वाटतं, सोपं नाही आहे. हे खूप अर्थपूर्ण आहे की सोपं नाही. याच्यामध्ये हे आपल्या लक्षात येईल की आपण जे काही पृथ्वीचा वापर केला आहे यातला 1% जरी दुसऱ्याने आपला वापर करायचा ठरवला तर क्षमा शिल्लक राहील का आपल्या मनात? 1% जे वापर पृथ्वीचा आपण करतो, जे आघात पृथ्वीवर आपण करतो, ते सगळ्यातल्या 1% गोष्टी आपल्यासारख्या बाबतीत दुसऱ्यांनी करायचं ठरवलं तर काय होईल याची आपण कल्पना केली तरी बसाया. बाकी मग पृथ्वी काय करते त्याचे मोठे पण नंतर कळेल. म्हणून पादस्पर्शन क्षमस्व आहे. मला पाय ठेवल्याशिवाय पर्याय नाही आहे, म्हणून माझ्या पाय ठेवतो, याबद्दल क्षमा करावी. आपण पाय लागला तर सॉरी म्हणत नाही का? मग इथे तर सगळे आपण त्याच्यावर उभे राहून पुढचे सगळे व्यवहार करणार, माझं घर सुद्धा त्याच्या पायावर उभं आहे असं जर आहे तर क्षमा हे परमेश्वराची किंवा भगवंताची आपल्याबद्दलची साकार क्षमा आहे, साकार रूप आहे. परमेश्वराच्या क्षमेचं साकार रूप काय असेल तर पृथ्वी आहे. साकार रूप आपल्याला पृथ्वी निर्माण नाही करता आली, मातीने निर्माण करतायत. मातीचं मॉडिफिकेशन करा तुम्ही, काही करा, त्याचे चिखल करा, ते अमकं करा, तमकं करा, काही करा, ते निर्माण नाही करता येते, दुसरं रक्त निर्माण नाही करता येते. तसं हे अशा असंख्य कृपा आहेत त्याची यादी नाही करता येणार. पण आपण जाणीव ठेवून पृथ्वीपासून सुरुवात केली तरी खूप झालं. तर असं लक्षात ठेवायला हरकत नाही एवढं. म्हणून हे काय आहे की हे आता दुसरी क्षमेचा दुसरा प्रकार बघू की कल्याणाची बुद्धी आहे, हितबुद्धी आहे. आता देह ही आपल्यावर केलेली क्षमा नाही आहे का? पृथ्वी जशी क्षमा आहे तशी देहसुद्धा क्षमाच आहे की दिलेला जन्म
म्हणून याला नीट वापरता आला नाही, परत तसाच राहिला, म्हणून पुन्हा त्याला एक संधी देणं म्हणजे काय? क्षमा नाही तर दुसरं काय? ही तर बुद्धीच आहे ना आपल्याबद्दलची, की निदान या जन्मात तरी यश मरण मात्रेनं म्हणून जाईल बुवा मुक्त होऊन, हो की नाही? असं वाटत असेल कुठेतरी, म्हणून दिलेली ही संधी आहे ना. मग मी तिचं तलवारी उपसून जर संबंध आयुष्यभर वापर केला तर त्याचं शेवटी काय होणार? पुन्हा त्याला परत क्षमा आणखीन एकदा करावी लागणार, म्हणणार या जन्माला बाबा सावरतो आणि एक देतो. ही देह ही सुद्धा संधी आहे आणि त्याच्या पुढची संधी म्हणजे अन्न आहे आपल्यावरची क्षमा. जर परमेश्वराची आपल्यावरची क्षमा कोणती जर असेल तर ती ही आहे क्षमा, की अन्न ही क्षमा आहे आपल्याला दिलेली, ती परमेश्वराची साकार क्षमा आहे, त्याच्यामध्ये अन्न ही मोठी क्षमा आहे. तर हे भगवंताचं मोठेपण याच्याही पुढे आहे. हे तर झालं, ठीक आहे, सारांशाने पाहिलं. आणखीन थोडंसं जाऊन पुढे पाहू की परमेश्वराच्या क्षमेमध्ये वैशिष्ट्य काय आहे. आपण आपल्या साध्या विचार करू. एक क्षमा म्हणजे मुळात चूक झाली म्हणून तर क्षमा मागायचा प्रश्न आला, करायचा प्रश्न आला, बरोबर? म्हणजे चुकीची कृती. आता चुकीची कृती कार्यकारण भावात बसते, त्यामुळे समजा चुकीचा शब्द बोलला तर मनुष्य रागाने बघतो, बरोबर आहे? काय त्याला शक्य असेल ते करतो. आता मोठा असेल तर लहानाला मारेल, लहान असेल तर वर फक्त रागाने बघेल, एवढंच करेल, निघून जाईल, काहीतरी होईल, होणारच की नाही रागाने काहीतरी. मग आता ते असेल तर ते त्याचा पुढचा परिणाम काय दिसेल? तर त्याच्यावरची त्याची कृती दिसेल, म्हणजे कार्यकारण भावाप्रमाणे परिणाम येणार. समजा मला हे चुकीचं असताना मला हे चुकीचं बोलले, काय जे असेल ते आपलं, ती चूक झाली ना, म्हणजे त्यांची कोण मोठ्यांची होती लहानांची होती, चूक झाली ना, म्हणजे मूळ चुकीचा प्रश्न आहे. तर चुकीला कार्यकारण भावाप्रमाणे परिणाम आहे, तो परिणाम नाहीसा होत नाही. अडचण काय होते? आपण एखाद्याला क्षमा केली आहे, बरोबर आहे, पण मूळ जी कृती चुकली आहे तिचा परिणाम शिल्लक आहे. भगवंताच्या ठिकाणी तो स्वॅलो, तो मिटवण्याचं सामर्थ्य आहे, म्हणून त्याच्या क्षमेला क्षमणाम वराह म्हणलेला आहे, श्रेष्ठ क्षमा आहे ती. आता ह्या चुकीच्या कृतीने परिणाम काय झाला? तर परिणाम काहीतरी विश्वामध्ये चुकलेला आहे कुठेतरी. ते संबंधात चुकलं असेल, माणसांच्यात चुकलं असेल, बोलण्यात चुकलं असेल, काय लहानांचं मोठ्यांचं असेल, मोठ्यांचं लहानांचं असेल, म्हणून लहानसुद्धा मोठ्यांना क्षमा करू शकतात. हे इतकं आहे. ह्या क्षमेला तसं वयाचं आणि ह्याचं बंधन नाही आहे. लहान मोठ्याला क्षमा करेल, कारण तो पाहिल की व्यवस्थेचा भाग आहे, काहीतरी असेल माझ्या हिताचं आज ना उद्या समोर येईल, मी क्षमा करतोय, तो भगवंताला सावरणार, कारण तो साक्षात क्षमेचं रूप आहे, तर तो मला सावरणार नाही का? जो भगवत गुण अंगात बाळगतो आहे त्याची काळजी भगवंताला जास्त लागेल की नाही? जो भगवंताच्या विरुद्ध गुण बाळगतोय त्यालासाठी दंड ठेवले जाईल की त्यांनी, काय मागच्या वेळेस सांगितलं सगळं, तर ते त्याला विधारण करायची ज्याची क्षमता आहे तो विधारण करेल त्याचं, पण माझं रक्षण करील, कारण भक्तरक्षण आहे ते, त्यामुळे तो करणार. म्हणून मी जर क्षमेचा गुण बाळगलेला असेल, भले तो मोठ्यांच्याबद्दल असेल किंवा मोठ्यांनी लहानांच्याबद्दल असेल किंवा कोणत्याही बाबतीत असेल, तर तो भगवंताचा गुण असल्यामुळं त्याची काळजी भगवंताला घ्यावी लागते. ती तेवढा फक्त सबुरी आपल्याकडे लागते. भगवंत काळजी घेतोय आणि तो आपल्याला मार्ग देतोय, पुढचे जायला वाट देतोय, एवढी आपण ते पचवावं लागतं. त्यामुळं त्याच्यात निर्माण झालेला जो परिणाम आहे तो तसाच राहतो. यांनी त्यांना क्षमा केली म्हटल्यावर यांच्या बाजूनी प्रश्न मिटला, त्यांच्या बाजूनी मिटल्यासारखा वाटला, पण त्यांनी केलेल्या कर्माचं काय? ते जे बोलले त्याचं काय? त्याचा परिणाम कार्यकारण भावात शिल्लकच राहिला. तर तो परिणाम गोचवण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे, म्हणून तो क्षमणाम वराह आहे, श्रेष्ठ आहे, एवढं लक्षात घेतलं तरीच आहे. म्हणजे आपल्याला आता सहज आठवलं असेल तर महाराजांचे चरित्र आपल्या डोळ्यासमोर कोशासारखं असतं. तर आपल्याला कोशासारखं असेल तर आपल्याला आठवलं असेल की त्या राणी आली, ते राजा घराण्यातली स्त्री, आणि ती असंख्य पापं डोक्यावर होती, चुका डोक्यावर होत्या. महाराज म्हणले आपण उदक सोडा. महाराजांनी आपल्या हातावर उदक सोडून घेतलं, नंतर काळं निळं पडलं शरीर. हा प्रत्यक्ष परिणाम, पण तो पचवण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे म्हणून त्यांच्या क्षमेला अर्थ आहे. त्या आपल्या तर चुकांना काय कधीच क्षमा करतील गुरु, हो की नाही? आपल्याच माझं भगवंताकडे बघितलेले असतील तर त्याचं नक्की एवढं पापक्षालन, म्हणजे ही क्षमणाम वराह का म्हणले तर ह्यांचं हे श्रेष्ठ आहे की त्याचा परिणाम, आता त्याचा परिणाम त्यांच्या कृत्याचे परिणाम होतेच, पण ते परिणाम नुसते आता तुम्हाला सोडून दिलं अशावर नाही आहेत. ते परिणाम उदक सोडून स्वतःच्या हातावर घेतलेले आहेत आणि ते स्वीकारलेले आहेत, आणि ते स्वीकारल्याबरोबर हात आणि सगळं शरीर काळं पडलं महाराजांचं. हे व्यवहारात दिसलं. बाकीचं काय त्यांनी सोसलं असेल ते त्यांचं त्यांनी सोसलं असेल. म्हणून संतांना अनेक वेळेला दुःख सोसावी लागतात. त्याची कारणं त्याच्यात आहेत की ह्या अनेकांचं पत्करलेलं असतं, ते स्वीकारलेलं असतं, ते सोसावं लागतं आणि ते नाहीसं करावं लागतं. ते सामर्थ्य असतं, ते भगवंताचं असतं, ते सामर्थ्य असतं, म्हणून अशी वेळ असते. नाहीतर काही व्यवहाराने अडचण नसती. हे का सोसतात तर ह्यापोटी सोसतात असं हे आहे. जसं ते हे म्हणायचे तुम्हाला जप करण्याची गरज काय? ते म्हणे हे कबूल करतात आणि जप करीत तो मला करावा लागतो, गुरुदेव म्हणले ना. ती दुसरी क्षमाच आहे. साधनाची कबूल केलेलं त्यांनी न करणं, त्याच्यासाठी गुरुला साधन करावं लागणं, ही क्षमा नाही तर काय आहे दुसरं? एवढी त्यांच्याकडे क्षमा आहे तर आपण आता त्याचा फायदा घ्यावा, एवढंच त्याचा अर्थ आहे. क्षमणाम वराह, आपण एवढ्या मोठ्या ह्याच्याकडे जातो तर ह्या सगळ्यासाठी क्षमा हे चुकणाऱ्यांना
आपल्यासारख्यांना म्हणू, आपल्यासारख्यांना उत्तम जीवनाची दिलेली पवित्र संधी आहे क्षमा म्हणजे. बस एवढं लक्षात ठेवलं तरी खूप आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्याला जेवढी अंमलात आणता येईल तेवढी आपण आणावी. सगळी लक्षात ठेवू ही कारणं, त्याची कशी स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत ते, आणि जेवढं जमेल तेवढं आपण अंमलात आणू. नसेल तर परमेश्वराकडे क्षमा मारू, त्याच्याकडे तर तयार आहे तो. क्षमा हे त्याचं स्वरूप आहे, क्षमा हे त्याचं स्वरूप आहे आणि तो क्षमेणा वरा आहे. त्यामुळे माझ्या परिणामाचे जे काही सगळं निर्माण झालेलं आहे ते सुद्धा पचवण्याचं आणि त्याच्यातला परिणाम कार्यकारण भाव सांभाळणं आणि त्याचे दोष पचवून टाकणं हे सुद्धा सामर्थ्य आहे की आपल्या वाट्याला ते नंतर येऊ नयेत कुठे याची सुद्धा काळजी ते घेतात. तर एवढं त्यांचं सामर्थ्य आहे, तर आपण निदान तेवढं लक्षात ठेवू. तर आता साधकांसाठी आपण काय करू की राग आहे, विकार आहेत, प्रतिक्रिया आहेत, यांच्या आवरण्याचा अभ्यास क्षमेसाठी करावा लागेल. आपल्याला क्षमा जर अंमलात आणायची असेल तर निदान एवढं तरी करावं लागेल की राग आहेत, विकार आहेत, असणार, ते माणूस आहेत, ते त्याच्याबरोबर दिलेले आहेत, ते उपयोगासाठीच दिलेले आहेत, पण ते उपद्रवाचे होतात म्हणून परिणामांचा क्षमेचा प्रश्न येतो दुसऱ्यांना. तर तो आपणच आपल्या परीनं जेवढा जमेल तेवढा आवरावा. त्याप्रमाणे दुसरी गोष्ट आहे की भगवंताची आत्यंतिक कल्याण बुद्धी आहे, दुसऱ्याबद्दलची हितबुद्धी आहे म्हणून तो ते करतो. तेवढं आपण लक्षात ठेवलं, दुसऱ्याबद्दल नुसती हितबुद्धी जरी बाळगली तरी क्षमेचा अभ्यास झाला आपल्या दृष्टीने, की त्याचं कल्याण होऊ दे ही जी बुद्धी आहे तेवढी जरी मनापासून की ठीक आहे हा मनुष्य मला रागवतोय पण त्याचं कल्याण होऊ दे एवढं जरी मनात त्या क्षणी आला तरी क्षमेचा अभ्यास आहे आपल्या दृष्टीने. हा क्षमेचा अभ्यास आहे आणि तो भगवंताकडून शिकता येतो. म्हणून साधकांसाठी शिकता येण्यासारख्या. आता पसायदान ही काय आहे मला सांगा. जसं तर आठवणी होतात एक 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 म्हणून सांगतो, पण पसायदानासारखी काय क्षमेचं उदाहरण दुसरं असू शकेल जगामध्ये मला सांगा, की ज्याचे ज्ञानी जे 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 म्हणून आपल्याला कल्पनेत येणार नाही एवढे मानपमान सहन करावे. म्हणजे सहन करणाऱ्याची सुद्धा परिसीमा होऊन ताटी उघडा ज्ञानेश्वर आपल्याला माहिती आहे. अशी अवस्था येते, इतक्या स्थितीला गेलेल्या माणसाने सुद्धा महाप्रसाद मिळायच्या वेळेला तो सगळ्यांना मिळू दे, सगळ्यांचं कल्याण होऊ दे, दुष्टपणा जाऊ दे, हे काय आहे सगळं हे मागणं. ह्याच्यातच कळतं आपल्याला की क्षमेची परिसीमा काय असू शकेल. येणं मागे देवा दान लभावे सर्वांचं कल्याण. आपण विनवणीच्या आणि शेवटी काय मागितलेलं आहे, शेवटी हेच मागितलेलं आहे की आपण हे सर्वांचं कल्याण होऊ दे, एवढंच होऊ दे. तर तसं हे आहे. प्रहाराचं शौर्य आहे म्हणून प्रहार करायची गरज नाही, पण सामर्थ्य असायची गरज आहे. तर सामर्थ्याचा अभ्यास असावा. क्षमाचा अभ्यास ज्याला करायचा आहे त्याने सामर्थ्याचा अभ्यास जरूर करावा. सामर्थ्य कुठलंही असेल, ते शब्दाचं असेल, ते आपल्या कृतीचं असेल, ते बाहेरच्या ज्ञानाचं असेल, कशाचंही सामर्थ्य असतं, पण ते सामर्थ्य याच्यासाठी असू दे, तर एवढंच असू दे. तर क्षमेचं त्याच्या पुढचा अभ्यास साधकासाठी आणखीन एक अभ्यास करता येण्यासारखा आहे. सामर्थ्याचा अभ्यास क्षमा करण्याने जरूरच करायचा आहे, कारण दुर्बळाच्या क्षमेला अर्थ नाही, सामर्थ्याच्या वाहनाच्या क्षमेला अर्थ आहे. म्हणून सामर्थ्याचा अभ्यास असावा. आपापल्या परीनं ज्या क्षेत्रात जेवढी कुवत ज्याच्यात असेल त्याचं त्यांनी सामर्थ्य मिळवावं, हा त्याच्या दृष्टीनं क्षमेच्या दृष्टीनं साधकासाठी अर्थ आहे किंवा उपयोग आहे. नंतर क्षमेनं त्रास होऊ देऊ नये स्वतःला. क्षमा केली म्हणून अस्वस्थ राहतं मन तर अस्वस्थ राहू नये. एवढं आपल्याला करायचं की क्षमा केलीच आहे ना, मग आता नाही विचार करायचा त्याचा, ते आता भगवंतन ते बघून घेतील काय असेल. तर त्याच्यातली सहजता जी त्यांनी सांगितली अलंकार आहे, तसं ती सहजता आहे त्याच्यातली, ती आपल्याला येण्यासाठी आपला अभ्यास असावा. जे त्यांना यश द्यायचे ते देतील ना आपल्याला, तर तसं ते असावं. ह्यासाठी एक आणि की हा सर्वोच्च हा आहे अभ्यास आहे. क्षमेचा अभ्यास हा साधकांच्या दृष्टीनं सर्वोच्च अभ्यास आहे. त्यासाठी स्वतःला निस्वार्थीच व्हावं लागतं. त्यातला सर्वोच्च अभ्यास असायला स्वतःचा स्वार्थ नसला काही तरच क्षमा करता येते. स्वार्थ असेल तर क्षमा करता येत नाही. म्हणून तो कसल्याही प्रकारचं असो, मान असू दे, प्रसिद्धी असू दे, लोक असू दे, पैसा असू दे, काय वृत्तेषणा दर्शना लोकेशणा सगळ्या ईशाणा सांगितलेले आहेत, तर त्यापासून आपल्याला मुक्त व्हायला लागतं. तेव्हा हा खऱ्या अर्थाने क्षमा करता येईल. म्हणून तो अभ्यास आपल्यासमोर असावा. आणि जर काही दुसऱ्याचं दुःख आपल्याला बघून सहभागी होऊन, आपण काही सत्पुरुष किंवा संत काय आपल्याला माहिती नाही, पण ते काय सामर्थ्य असेल असं नाही, पण निदान त्याचं दुःख हलकं करण्याचं जरी सामर्थ्य आपल्याकडे असतं, मग तेवढं जरी केलं तरी भगवंताचं काम केल्यासारखं आहे. तर तेवढं करून आपण एकमेकांचं दुःख घेऊ शकतो, एवढं तरी करता येण्यासारखं आहे. तेवढं आपल्या परीनं करावं, हा आपल्या दृष्टीनं क्षमेचा अभ्यास झाला. एवढं बोलून आजचे हे आपलं इथे थांबूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.